नमस्कार आदरणीय शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण भारत अभियानांतर्गत आज आपण एका महत्त्वाच्या शैक्षणिक संकल्पनेवर एकत्र चर्चा करणार आहोत. ती म्हणजे स्थानिक किंमत वापरून हाच्याची बेरीज शिकवणे. पारंपरिक पद्धतीने बेरीज करताना मुलं अनेकदा गोंधळून जातात, कारण हातच्या हातच्या ही संकल्पना त्यांच्यासाठी अमूर्त असते. पण आपण यामध्ये कृती आणि गमतीचा समावेश करून मुलांना केवळ गणित शिकवणार नाही, तर त्यांना विषयाची आवड निर्माण करू शकतो. चला तर मग या अमूर्त संकल्पनेला मूर्त आणि मनोरंजक बनवणाऱ्या दोन नाविन्यपूर्ण पद्धती पाहूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पद्धत आहे स्थानिक किंमत कार्ड्स किंवा गट तयार करण्याची कृती. ही कृती विद्यार्थ्यांना बेरीज करताना हातचा कसा पुढे जातो हे प्रत्यक्ष दाखवते, ज्यामुळे अमूर्त संकल्पना मूर्त होते. जेव्हा एकक स्थानावरची बेरीज 10 किंवा त्यापेक्षा अधिक होते, तेव्हा विद्यार्थी 10 वस्तूंचा एक गट किंवा बंडल तयार करतात आणि तो दशकाच्या घरात ठेवतात. या कृतीमुळे 10 एकक बरोबर एक दशक ही संकल्पना त्यांच्या मनात पक्की बसते. दुसरी कृती आहे संख्या डोंगर. ही एक मजेदार स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांना वेळ लावून बेरीज उदाहरणं द्या आणि त्यांच्याकडून गतीने सोडवून घ्या. यामुळे मुलांची गणिताची भीती कमी होते आणि वेळेवर सोडवणे हा घटक असल्याने त्यांच्यामध्ये गती आणि अचूकतेचा विकास होतो. तुम्ही त्यांच्या क्षमतेनुसार प्रश्नांची पातळी निश्चित करू शकता. छान, आता तुम्हाला हातच्याची बेरीज शिकवण्याचे विविध मार्ग समजले आहेत. पण गणितात तुम्ही जितका जास्त सराव कराल, तितके तुम्ही अधिक अचूक होतात. सरावासाठी आपण वापरणार आहोत एक मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म पी स्कूल. पी स्कूलवर तुम्हाला या बेरजेच्या घटकावर आधारित खास वर्कआउट्स मिळतील. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर किंवा टॅबलेटवर pschool.in वर जाऊन मिसिंग वर्कआउट 2 सारख्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतात. या वर्कआउट्समुळे तुम्हाला त्वरित कळेल की तुमचे उत्तर बरोबर आहे की नाही, ज्यामुळे शिकणं अधिक प्रभावी होतं. चला तर मग आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहूया. सर्वात महत्त्वाचं, गणिताची संकल्पना रोजच्या जीवनातील गोष्टींशी जोडल्यास ती लवकर समजते आणि मुलांना त्याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे कळतं. तर मित्रांनो, या होत्या काही नाविन्यपूर्ण पद्धती. लक्षात ठेवा, प्रत्येक मुलाची प्रगती वेगळी असते. त्यांच्या प्रयत्नांची नेहमी प्रशंसा करा. निपुण भारत अभियानाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे तंत्र तुम्हाला नक्कीच मदत करतील अशी आशा आहे. सराव करा, चुका दुरुस्त करा आणि स्थानिक किमतीचा वापर करून बेरीज करण्यात पटाईत व्हा. धन्यवाद.